सगळ्यांनी रेहाकडे बघा. आपण असं इमॅजिन करूयात की रेहा म्हणजे आपली पृथ्वी. हां, आता पृथ्वी स्वतःभोवती फिरते. हां, पृथ्वी ज्यावेळेस स्वतःभोवती फिरते त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो परिवलन. काय म्हणतो? परिवलन. ठीक आहे. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात रोटेशन. काय म्हणतात? रोटेशन. अर्थ रिक्वायर्ड 24 hours to complete one rotation. Now Reha, you may start rotating. Look at Reha. Now Reha is rotating around herself. म्हणजे तिने स्वतःभोवती एक फेरी पूर्ण केली. म्हणजे पृथ्वीला एक फेरी पूर्ण करायला 24 तास लागतात. म्हणजेच एक रोटेशन तिथे पूर्ण होतं. म्हणजे एक परिवलन पूर्ण होतं. बरोबर? म्हणजेच पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजेच रोटेशनमुळे दिवस आणि रात्रांची निर्मिती होते. ओके. ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ डे अँड नाईट फॉर्मेशन टेक्स प्लेस. कळालं? आता तुम्ही बघू शकता आपल्या समोर इथे तन्मय देखील आलेला आहे. आता इथे तन्मयला तुम्ही बघू शकता. समजा हा सूर्य आहे आणि इथे पृथ्वी काय करतीये? रोटेशन करते, म्हणजेच परिवलन करते. आता आपली पृथ्वी नेमकी काय करते? परिवलन करता करता म्हणजेच ती रोटेट होते, सूर्याभोवती ती फिरतीये. आणि मुलांनो, ज्यावेळेस पृथ्वी परिवलन करता करता परिभ्रमण देखील करते तर तिला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात. म्हणजेच पूर्ण एक वर्ष लागतं. आणि त्यालाच इंग्रजीमध्ये रिव्होल्यूशन असं म्हणतात. इट टेक्स 365 days to make one round around the sun. It required 365 days and season formation takes place due to revolution. पुन्हा एकदा बघा अर्थ कशी रोटेट आणि रिव्होल्यूशन करते. नाव अर्थ इज रोटेटिंग and while rotating earth is revolving around the sun. This is how rotation and revolution of the earth takes place. टाळ्या वाजवा दोघांसाठी. छान.